राम राम. मनुष्य किती प्रकारे मृत्यू पावतो? मनुष्य 4-5 प्रकारे मृत्यू पावतो. पहिला प्रकार नैसर्गिक मृत्यू. काही आजार आला किंवा वय झालं किंवा अपघात झाला, मनुष्य मृत्यू पावतो. शेवट आला, मृत्यू पावतो. नंतर दुसरा प्रकार आहे की आपल्याजवळ जी संपत्ती आहे, धन आहे, त्याचा नाश झाला की मनुष्य मृत्यू पावतो. नंतर तिसरा प्रकार आहे की मान सन्मान, कीर्ती याचा नाश, अपकीर्ती होणे, अपमान होणे, हा प्रकार म्हणजे एक मृत्यूचा आहे. नंतर सामाजिक मौत, म्हणजे समाजानं आपणाला वाळीत टाकलं, काही कारणामुळं समाजानं वाळीत टाकलं, तर हा एक प्रकारचा मृत्यू आहे. याला सामाजिक मृत्यू म्हणतात. नंतर आहे पारिवारिक मृत्यू. पारिवारिक मृत्यू म्हणजे एकटे राहणं. काही कारणामुळं जर आपण एकटं राहू लागलो तर हा एक प्रकारचा मृत्यूचा आहे. भाऊबंद राहत नाहीत, कुटुंब राहत नाहीत, शेजारी पारदारी राहत नाहीत, कोणी राहत नाहीत जवळ. आपण फक्त काही कारणामुळे एकटं राहतो, तेव्हा हा एक प्रकारचा मृत्यूच आहे. म्हणून पहिला मृत्यू जो आहे नैसर्गिक मृत्यू, तो आपण टाळू शकत नाही. बाकीचे 4 मृत्यू जे आहेत ते टाळू शकतो. आपण कष्ट करावं, पराक्रम करावा आणि खूप धनसंपत्ती मिळवावी. त्या धनसंपत्तीचं संरक्षण करावं आणि ती धनसंपत्ती चांगल्या कार्यासाठी वापरावी. नंतर चांगल्या प्रकारे वागावं, धर्माप्रमाणे वागावं, मान सन्मान, कीर्ती मिळवावी, समाजाच्या उपयोगी पडावं, समाजाचं कार्य करावं, कुटुंबाबरोबर राहावं, कुटुंबावरती प्रेम करावं, कुटुंबाला बांधून ठेवावं. प्रेम हे कुटुंबाला बांधून ठेवतं, शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर. नंतर भाऊबंदकी, याच्याबरोबर आपण चांगलं वागावं. अशा प्रकारे जर आपण वागलो तर बाकीचे मृत्यू आपण टाळू शकतो. म्हणून सावधान, चांगलं प्रकारे वागावं, धर्माप्रमाणे वागावं. जय सियाराम.